नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? मेरे पिताजी. काय आहे? मेरे पिताजी. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार किंवा काय बघणार आहे. तर चला बघून घ्या. इथे आपण पाहणार आहे हे एक पूरक पठण आहे. काय आहे? पूरक पठण आहे. आणि यांचा आपण पहिले पाहणार आहे लेखक यांचा परिचय. तर लेखक कोण आहे? डॉक्टर हरिवंश राय बच्चन. कोण आहे? डॉक्टर हरिवंश राय बच्चन. आणि हे अमिताभ बच्चन जे एक नायक आहे त्यांचं वडील आहे. तर याप्रमाणे पहिला आपण यांचा परिचय बघणार आहे. बघा, जन्म 27 नोव्हेंबर 1907 प्रतापगड उत्तर प्रदेश. यांचा जन्म कधी झाला? 1907 प्रतापगड उत्तर प्रदेश 27 नोव्हेंबरला. मृत्यू 18 जनवरी 2003 आणि मृत्यू 18 जनवरी 2003. परिचय: हरिवंश राय बच्चन जी हिंदी कविता के उत्तर छायावादी काल के प्रमुख कवियों में से एक है. हरिवंश राय बच्चन जी हिंदी कवितातून उत्तर छायावादून कालातून एक प्रमुख कवी आहेत. मधुशाला उनकी अत्यंत प्रसिद्ध रचना है आणि मधुशाला हा यांची खूपच प्रसिद्ध रचना आहेत. जिसने लोकप्रियता के नयन कीर्तिमान स्थापित किए आणि ज्यांनी लोकप्रियताचे एक नवीन कीर्तिमान स्थापित केलेले आहेत. यांची प्रमुख कृतियां मधुशाला, मधु कलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, आकुल आकुल, अंतर खादी के फूल, हालाहाल धार के, इधर उधर, कविता संग्रह, क्या भूलू क्या याद करूं, नीड का निर्माण, फिर बसेरा से दूर, 10 द्वार से सोपान तक, आत्मकथा के 4 खंड. तर हा झाला आपला कविता किंवा कवी किंवा लेखक यांचा परिचय झालेला आहे. आता आपण पाहणार आहे गद्य संबंधी. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. आत्मकथा हिंदी साहित्य गद्य एक विधा है. हिंदी साहित्य की गद्य की एक विधा है. आत्मकथा में व्यक्ति स्वयं अपने जीवन की कथा स्मृतियों के आधार पर लिखता है. निष्पक्षता आत्मकथा का आवश्यक पक्ष है. प्रस्तुत पाठ के माध्यम से बच्चन जी ने अपने पिता के रहन सहन, व्यक्तित्व, दृढ़ता, स्वाभिमान, कर्तव्य निष्ठा आदि गुणों के साथ साथ देश काल परिस्थिति एवं स्वयं में आए संस्कारों एवं परिवर्तन को प्रभावी ढंग से विचित्र किया है. तर याबद्दल हा माध्यमातून जे बच्चन साहेब त्यांनी आपले स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठ आणि त्यांचा साथ त्यांचा देश काल परिस्थिती हा सगळं संस्कार परिवर्तन करून दिलेले आहे आणि चित्रित केलेले आहे. तर चला आता आपण पाहणार आहे धडा. बघा, इथे धड्याची सुरुवात होऊन जात आहे. प्रायनियर प्रेस में प्रताप की समय की पाबंदी. प्रायनियर प्रेस याबद्दल समयांशून पाबंदी, शुद्ध स्वच्छ लिखावट आणि त्यांच्या स्वच्छ किंवा शुद्ध लिखावट होती. सही साफ हिसाब किताब आणि सगळं सही आणि व्यवस्थित हिसाब किताब होते. रखने की आदत विनम्र निश्चल व्यवहारने रहण्याची आदत विनम्र किंवा निश्चल आणि व्यवहारातून बहुत जल्दी उनको विशिष्टता दे दी. खूपच जल्दी त्यांनी विशिष्टता दिलेली आहे. अपने काम खत्म कर वे सहयोगी क्लर्कों को पिछड़ा काम भी अपने मेज पर रख लेते. त्यांनी आपलं स्वतःचं काम जेव्हा संपूर्ण होऊन जात होता, त्यांचा स्वतःचं काम जेव्हा संपूर्ण होऊन जात आहे, तर त्यांचे जे सहयोगी आहेत, जे क्लर्क आहेत, जे पिछड़ा आहेत, म्हणजे ते आपलं काम नाही करते, तर त्या पद्धत त्यांचा पण काम ते आपल्या जागावर घेते आणि करून देत होते. दफ्तर बंद हो जाने के घंटों बाद रात देर तक काम में जुट रहते. आणि जेव्हा वेळ जात होता म्हणजे रात्री ते 10 वाजे किंवा 11 वाजेपर्यंत ते बसून आपले कार्य करते आणि कामातून सुटून राहते. कोणी कोणाला असं खूपच आवडते की जे घरी कुठे पण बसून त्यांचं काम लवकर होते, तर त्यांना कंटाळा असतात, तर त्या काय करते, द्या तुम्हाला तुमचं पण मी काम करतो. जसे तुमचा मित्रीण किंवा मित्र होते, तर त्याबद्दल त्यांना लिहायला खूपच आवडते. ते काय करते, आपले पुस्तक लिहिते. जे त्यांचं संपूर्ण झाले तर ते काय सांगते की तुझं पण हवे का, मी लिहून देऊ का. तर हा प्रमाणे यांची यह विशिष्टता होते. तर याप्रमाणे बघा, अजून तुम्हाला कळत आहे की नाही? हो, अजून बघा. इस प्रकार वे अधिकारियों की और सहकर्मियों दोनों के प्रिय बन गए. आणि या अनुसार ही ते अधिकारी किंवा सहकर्मी यांचं खूपच प्रिय किंवा प्रेमळ बनलेले होते. घर से दफ्तर 4 मील होगा आणि घरातून दफ्तर किती मील आहे? 4 मील आहेत. कुछ कम भी हो सकते हैं आणि काही कमी पण होऊ शकतात. फासले के मामले में मेरा अनुमान हमेशा गलत होता है. इथे काय म्हणाले की जे फासलेचे
अनुमानातून माझा जे मामले खूपच खूपच गलत आहे. ज्यादा की तरफ वे पैदल ही आते जाते आणि जास्त जास्त ते क्या करते, पैदल ही इथे आते आणि जाते. शायद पैसे बचाने की गरज थे, कारण की त्यांना पैसे खूप वाचवायचं आहे, त्याबद्दल ही ते हा सगळं करतं. सायकल ने उन्होंने खरीदी ना उसकी सवारी की. सायकल हे यांनी त्यांनी खरीदली नाही, त्यांची सवारी केलेली आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. दफ्तर के लिए उन्होंने एक तरफ की पोशाख अपनाई आणि दफ्तर जाण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी एक तरहची पोशाख अपनली. त्यांना असं काही आवडत नव्हतं की मी हे घालू हे घालू असं नाही. त्यांच्यासाठी आपला पोशाख त्यांनी खूपच धारण केलेले आहेत. और जितने दिन दफ्तर गए उसी में से गए आणि जितकं दिवस ते दफ्तर गेले त्याबद्दल त्यांचे कपडे त्यांचे जे पोशाख आहेत तसंही त्याने दफ्तरमध्ये पण गेले. बघा त्यांचे पोशाख कसे आहे. काला जूता ढीला पैजामा. कसं आहे. काला जूता आणि ढीला पैजामा. आजकल जो इनके लंबे इकहरे शरीर पर खूप फपती थी आणि आजकल जे यांचा खूपच लंबे किंवा इकहरे शरीर पर खूपच फपती म्हणजे खूपच छान दिसत होती. और दुपल्ली टोपी आणि दुपल्ली टोपी असा प्रमाणे ते आपल्या सरात दुपल्ली टोपी यांचं पण घेतो. जाड़ों में मेरी माँ के हात का बुना ऊनी गुलबंद आणि जाडामध्ये म्हणजे शीतल म्हणजे थंडी जेव्हा पडते त्याबद्दल त्यांची आईने लेखकची आईने बुनलेली होती गुलबंद. गुलबंद तुम्हाला माहित आहेत की नाही. नाही चला मी सांगते. जे गलातून तुम्ही बघणार जे आजोबा असतात ना तुम्हाला कुठेही तुम्ही पाहू द्या त्यांचा गलामध्ये असा मोफलर सारखा होता जसं स्कार्फ सारखा होता लेकिन ते ओनी कपड्याचा होता आणि ते आपल्या गलात किंवा सरातून असं बांधून ठेवतात कारण की त्यामध्ये त्यांना थंडी नाही गत. त्यानं म्हणतं गुलू बंद पड़ता रहता. गले में काय होता गुलबंद रहता. दफ्तर से बाहर के लिए वे धोती पर बंद गले का कोट पहनते आणि जेव्हा दफ्तर ते बाहेरातून येते आणि धोती पर बंद गलातून कोट घालतात. सिर पर फेल्ट कैप जो उन दिनों विलायती से आती थी आणि सरामध्ये फेल्ट कैप सरामध्ये काय घालत होता. फेल्ट कैप ज्या त्या दिवशी ते विलायतीतून येत होता और काफी महंगी होती थी आणि खूपच महंगी होऊन जाते. पिताजी बाहर निकलते तो छाया उनके हाथ में जरूरी होता आणि जेव्हा जेव्हा पिताजी बाहेर निघतात तर त्याबद्दल त्यांचा हातातून छाते हा अतिशय होताही होता. त्यांचा हातातून हाते होतही कारण ते वर्षा होऊ दे थंडी होऊ दे किंवा किंवा गर्मी होऊ दे ते त्यांच्या हातात आपल्याला भेटत आहे. मौसम साफ हो और रात हो तो वो छडी लेकर चलते आणि जेव्हा मौसम साफ म्हणजे मौसम खूपच चांगल्या प्रमाणे साफ आणि रात्र होता तेव्हा आपल्या हातात ते छडी घेऊन चालत होते. पर पतली नाही अच्छी मोठी मजबूत परंतु पतली नाही खूपच मोठी आणि मजबूत आपल्या हातात ते ठेवतात. लंबी लाठी मेरे घर में नहीं थी आणि मोठी म्हणजे खूपच मोठी लाठी माझ्या घरात नव्हती. पर लाठी चलाने की तालीम पिताजी ने कभी जरूरी ली होगी. परंतु लाठी चालवण्याची तालीम हा पिताजीने कधी तर जरूर घेतलेली आहे असं त्यांनी सांगितले आहे. कळतं की नाही. हो. मुझे एक बार याद है कि मला एक बार आठवण आहेत की शहर में किसी कारण हिंदू मुस्लिम दंगा हो गया था. शहरातून काही बद्दल हिंदू किंवा मुस्लिम यांचा भांडण झालेला होता. बघा अजून पिताजीने धोती उपर करली आणि त्याबद्दल पिताजी म्हणजे माझे वडील जे आहे त्यांनी आपली धोती वरती केलेली होती आणि कुर्ते की बाहें चढाली आणि कुर्तेचे जे बाहे होती ते चढवून लागली और अपना पहाड़ी मोटा दंडा दाहिने हात से आणि आपला जे पहाडी मोठा दंडा म्हणजे कळलं ना काठी दाहिना हातातून कंधे पर संभाले आणि कंधावर सांभाळले. बाया हात तेजी से हिलाते बाया हात खूपच तेजी से हिलवत नंगे पाव आगे बढे. नंगे पाव म्हणजे पैरातून चप्पल नाही होता नंगे पेट पर मागे वाढले. उन्होंने उनके पास जाकर कहा आणि तिथे जे हिंदू मुस्लिमचा लढाई होत होता ते आता जवळ गेले आणि म्हणाले मैं लढने नहीं आया हूं. मी भांडण केलेले नाही येत आहे. लढने को आता तो अपने साथ औरों को भी लाता. जेव्हा मी तुमच्याशी भांडण करत येणार होता किंवा आले आहेत तर याप्रमाणे माझ्यासोबत पण अजून कोणी
आहेत का? नाही. तर मी भांडण करण्यासाठी नाही आहेत. जेव्हा मी येते तर आपल्या समोर, आपल्या जवळ किंवा आपला साथ अजून कोणाला घेऊन येतो. दंड केवळ आत्मरक्षा केली साथे. हा जो काठी आहे ते आत्मरक्षा म्हणजे स्वतःची रक्षासाठी मी घेतलेले आहेत. कोई अकेला मुझे चुनौती देगा तो मैं पीछे नहीं हटूंगा. कोई एकटंच म्हणजे कोई अकेला मला चुनौती देणार तर मी मागे नाही जाणार. मर्द की लढाई बराबर की लढाई है आणि मर्द म्हणजे जे पुरुष आहे त्यांचं लढाई पुरुष बद्दलही होणार आहे. चार ने मिलकर एक को पीट दिया तो क्या बहादुरी दिखाई. जेव्हा 4 जण मिळून एकाला पिटलेले आहे किंवा एकाला मारणार आहे, ती हे कोणती बहादुरी आहे? अकेले सिरफिरे की बात समजी जा सकती है. जे एकटंच आहे आणि जे पागल आहे, जे वेडा आहे, त्यांच्या बातमी आपण समजू शकतो. 4 आदमी मिले तो उन्हें कुछ समझदारी की बात करनी चाहिए. जेव्हा 4 मुलं किंवा 4 आदमी किंवा 4 माणूस भेटतात, तर त्यांना समजदारीची बातमी करणार आहेत. इस तरह लढाई तो बेसमझी की लढाई आणि अशा प्रकारची जी लढाई आहे ते बेसमझी म्हणजे त्यांना समज नाहीये असं लढाई आहे. कहीं किसी ने किसी को मारा. कुठे कोणाने कोणाला मारले. आपने दूसरी जगह किसी को दूसरी को मार दिया आणि त्यांनी दुसरी जगाकडे दुसऱ्याला मारले. धर्म का नाता है तो पास पड़ोस इंसानियत का तो नाता भी है. मला माहित आहे की तुमचा हा धर्मचा नाता आहे, परंतु तुम्ही हे पण बघणार की इंसानियत यांचा पण तर नातं आहे आपल्या समोर. इंसान मेल से रहने को बना है आणि हा जे इंसान आहे ते मेलाबद्दल राहण्याचं बनलेला आहे. लढाई कितने दिन चलेगी. हा जे लढाई आहे किती दिवशी तुम्ही चालणार आहे असा त्यांनी त्यांना समजविले. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. 2 दिन 4 दिन काय म्हणाले आहे? 2 दिवस किंवा 4 दिवस. नीट प्रमाणे ऐकून घ्या. 2 दिन 4 दिन म्हणजे 2 दिवस किंवा 4 दिन. 5वें दिन फिर सुलह से रहना होगा. 5वें दिवस तुम्ही एकमेकाशी सुलह करून घेणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की लढाई करण्यास का, भांडण काय करत तुम्ही आहे. 2 4 10 12 150 हिंदू मुस्लिम कट मरने से हिंदुत्व समाप्त होगा ना इस्लाम खतम होगा. हे खूपच चांगली इथे त्यांनी बातमी केलेली आहे की जेव्हा 2 3 4 5 दिन असा तुम्ही त्याबद्दल तुम्ही सुलह करणार आणि जेव्हा 2 किंवा 4 किंवा 10 12 150 हिंदू मुस्लिम जे कटणार किंवा मरणार आहे त्याबद्दल नाही हिंदुत्व समाप्त होणार आहे आणि नाही इस्लाम खतम होणार आहे. साथ रहना है तो खूबी इसी में है की मेल से रहे. जेव्हा तुम्हाला जवळ राहायचं आहे तर तुमची खूबी येत आहे की तुम्हाला मेलातून म्हणजे एकमेकाशी बोलून एकमेकाशी मेल धरून कडून राहणार आहे. कळलं की नाही? हो. एक दूसरे से टकराने की जरूरत नहीं है. तुम्हाला एक दुसऱ्याचा टकराण्याची जरूरत नाही आहे. दुनिया बहुत बड़ी है. हा दुनिया खूपच मोठी आहे. तर याबद्दल तुम्ही एकमेकाशी भांडण नाही करून कारण की तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला भेटणारही आहे तो व्यक्ती. तर हा दुनिया खूपच मोठी आहे परंतु तुम्ही भेटणारही आहे. पिताजी की बातों का असर हुआ आणि मला असं वाटत आहे की ते जे बातमी ते पिताजीने केलेली होती तर त्यांच्या असर त्यांच्याबद्दल होतो. उस दंगे में फिर कोई वारदात नहीं आणि त्या दंगलामध्ये कोणताही वारदात नाही झालेली होती. आगे भी कई बार जब शहर में याप्रमाणे किती वेळ जेव्हा शहरमध्ये हिंदू मुस्लिमचे दंगे होणार, जेव्हा हिंदू मुस्लिमचा दंगे होणार, हमारे मोहल्ले में शांती बनी रही आणि आमच्या मोहल्ल्याबद्दल ते शांती खूपच बनवलेली होती. कारण की माझे जे वडील होते त्यांनी समजवले होते, त्यांना कळवले होते की हा भांडण करण्याबद्दल आपल्याला कोणीही माहिती नाही भेटणार आणि काही पण नाही होणार. तर याबद्दल त्यांना कळवले होते की आपल्याला काहीही भांडण करायचा नाही आहे. जे हिंदू मुस्लिमचा दंगे आहे जे पण आहे आपल्याला नाही करायचे. आपण व्यवस्थित प्रमाणे नीटप्रमाणे इथे राहायचं आहे. कारण की थोडंही माणूस मरणार म्हणजे किंवा मृत्यूनंतर कोणताही काहीही नाही होणार आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे भांडण आपल्या जीवनात होतो ते आपल्याला नाही करायचं आहे. कारण की आपण कुठे नाही कुठे हा आपला एकमेकाशी भेटणारही आहे. त्याबद्दल आपण काय करते की नाही बातमी करायचा. तर काय करायचं हा जीवनात खूपच छोटे प्रमाणे भेटणार आहे आपल्याला.
तर दुनियाबद्दल आपल्याला कधी ना कधी त्या माणूसबद्दलही काम होणार आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे, की जेव्हा हा भांडण तुम्ही करता, तर असं भांडण करा, की नाही 1-2 दिवस नंतर तुम्ही बोलून घ्या. कारण की ना बोलता त्याप्रमाणे लोकं त्यांचा फायदा उठवणार आणि एकमेकांशी अजून तुम्हाला लढवणार. कळलं? हो. धन्यवाद.